गुड मॉर्निंग मुलांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बाह्यसेवेचा भाग बघितला होता. बाह्यसेवा म्हणजे काय, आउटसोर्सिंग, गरज, फायदे आणि तोटे हा भाग आपण बघितला होता आउटसोर्सिंगचा. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आउटसोर्सिंगचे प्रकार समजा तुम्ही, किंवा आउटसोर्सिंगच्या प्रक्रिया किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आउटसोर्सिंग व्यवसाय कुठले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यातली पहिली प्रक्रिया किंवा पहिला प्रकार आहे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. त्यालाच आपण BPO या नावाने ओळखतो आणि त्याला मराठीमध्ये व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हटलं जातं. आता BPO हा जो काही प्रकार आहे हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इन जनरल BPO याची संकल्पना सगळ्यांना माहिती असते. मोस्टली मोठ्या शहरामध्ये राहणारे जी मुलं आहेत, मुंबई पुण्यामध्ये राहणारे जी मुलं आहेत, ही मुलं त्यांचं स्वतःचं कॉलेज जीवन सुरू झालं की सगळेजण सर्रास BPOमध्ये काम करतात किंवा BPOमध्ये नोकरी करत असतात. हा नोकरी मिळवण्याचा किंवा काम मिळवण्याचा अतिशय साधा, सरळ आणि सोपा मार्ग आहे. BPOमध्ये इझिली नोकऱ्या मिळतात. मग आता आपल्याला BPO म्हणजे काय हे माहिती पाहिजे. मुंबई पुणे सोडून इतर छोट्या शहरातल्या मुलांना मोस्टली BPO म्हणजे काय हे माहिती नसतं. परंतु अशा मेट्रो सिटीमध्ये BPO हा व्यवसाय अतिशय सर्रास आणि मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आता आपल्याला BPO म्हणजे काय हे बघायचं आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, BPOला मराठीमध्ये म्हणायचं व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा, इंग्लिशमध्ये म्हणायचं बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. आता BPO म्हणजे ज्या काही मोठ्या कंपन्या असतात, या मोठ्या कंपन्या आपल्या काही व्यवसायाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी असा एक वेगळा ग्रुप तयार करतात आणि त्या ग्रुपमधल्या लोकांना ग्राहकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेमलं जातं. त्याला BPO असं म्हटलं जातं. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केली, ती इलेक्ट्रॉनिक वस्तू जर बंद पडली किंवा त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूविषयी जर तुम्हाला काही विक्री पश्चात काही सेवा द्यायच्या असतील तर या BPO मार्फत या सेवा दिल्या जातात. कस्टमर केअर म्हणून एक नंबर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर असतो. मग कस्टमर केअरसाठी म्हणजे ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी किंवा ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी किंवा त्यांची केअर म्हणजे त्यांची काळजी घेण्यासाठी एक वेगळा ग्रुप तयार केला जातो आणि त्या ग्रुपमध्ये अशा काही लोकांना नेमलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की ही विक्री या आपल्या वस्तू ज्या ज्या ग्राहकांनी घेतल्या आहेत त्या ग्राहकांच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही सोडवा. त्यालाच BPO असं म्हटलं जातं किंवा बिझनेस प्रोसेस युनिट किंवा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हटलं जातं. मग वेळोवेळी हे लोक आपल्याला फोन करतात की तुमचं 1 वर्षाची गॅरंटी आहे, 1 वर्षाची वॉरंटी आहे, ही वॉरंटी चालू आहे, ही वॉरंटी संपली आहे, किंवा तुम्ही तुमचं जर काही प्रॉडक्टमध्ये खराब झालं असेल किंवा काही बंद पडलं असेल तर तुम्हाला त्या कस्टमर केअरकडे तुमची कंप्लेंट नोंदवावी लागते. तर ग्राहकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या BPO कंपन्या काम करत असतात. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर परदेशामध्ये ज्या कंपन्या स्थापन झालेल्या असतात परंतु त्यांचा व्यवहार भारतामध्ये चालू असतो. मग भारतामध्ये जो त्यांचा व्यवहार चालू आहे तो व्यवहार कशा पद्धतीने चालू आहे किंवा त्या व्यवहाराच्या जे काही क्लरिकल काम असेल किंवा ज्या काही नोंदी असतील, अकाउंटिंग नोंदी असतील, अकाउंटिंग एंट्री असतील, या सगळ्याची माहिती फीड करणं किंवा हा सगळा डाटा फीड करणं आणि हा डाटा ऑनलाईन पद्धतीने परदेशात ज्यांचं जे हेड ऑफिस आहे कंपनीचं त्या हेड ऑफिसला पाठवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या BPO स्थापन केल्या जातात किंवा अशा प्रकारचे प्रोसेस आउटसोर्सिंग स्थापन केलं जातं आणि यांच्यामार्फत हे काम केलं जातं. तर एवढ्यावरनं तुम्हाला थोडक्यात BPO म्हणजे काय समजलं असेल. अजून एक तुम्हाला उदाहरण द्यायचं तर अगदी डेली यूजमधलं, तुम्ही जर व्हिडिओकॉन D2H वापरत असाल, टाटा स्काय वापरत असाल तर त्यांचीसुद्धा हे कस्टमर केअर असतात. जर तुम्ही बघितलं तुमचं जर मंथली सबस्क्रिप्शन संपत आलं असेल तर तुम्हाला त्या लोकांकडनं वेळोवेळी फोन येतो की तुमचं अकाउंट आता संपत आलं आहे, तुम्ही हे रिचार्ज केलं पाहिजे, किंवा तुमचं रोजचं मोबाईल पण बघा, मोबाईलचा रिचार्ज संपत आला असेल तर तुम्हाला त्या मोबाईल कंपनीकडनं मेसेज येतो, फोन येतो, किंवा नवीन स्कीम आल्या असतील त्याचा मेसेज येतो, किंवा त्यांच्या काही स्कीममध्ये बदल होणार असेल तर त्याचा मेसेज येतो. तर ही कामं करण्यासाठी कंपनी एक वेगळं प्रोसेस युनिट तयार करते, त्याला BPO असं म्हटलं जातं किंवा त्याला व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हटलं जातं. व्यवसायाव्यतिरिक्त त्या वस्तूबाबत ज्या काही सेवा द्याव्या लागतात त्या सेवा देण्यासाठी या BPOची स्थापना केली जाते.
तर बी पी ओ ही एक व्यवसाय पद्धतच आहे. हा सुद्धा व्यवसाय करण्याची एक प्रक्रिया आहे किंवा एक पद्धतच आहे. पण यामध्ये काय होतं, एक संस्था दुसऱ्या कंपनीला हे काम करण्यासाठी नियुक्त करते. त्यामध्ये नियुक्त करणाऱ्या संस्थेने स्वतःचा व्यवसाय यशस्वीरित्या चालवावा यासाठी ही दुसरी संस्था स्थापन केली जाते. त्यालाच व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा किंवा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग किंवा BPO अशी म्हटली जाते. BPO ही त्रयस्थ व्यक्तींची पैशाची बचत करून सेवा पुरवणारी बाह्य सेवा आहे. म्हणजे या त्रयस्थ व्यक्तींना कुठलीही इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. सगळी इन्व्हेस्टमेंट, सगळा खर्च हा मूळ कंपनीचाच असतो, पण त्यांना ते काम करण्यासाठी नेमलं जातं. BPO हा बाह्य सेवेचा एक उपसंच आहे. म्हणजे हा बाह्य सेवेचा किंवा आउटसोर्सिंगचा एक भागच आहे. फक्त यामध्ये त्रयस्थ पक्षांच्या सेवा देणाऱ्यास विशिष्ट व्यवसाय प्रक्रियेची कार्य किंवा जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. व्यवसायासंबंधीची काही कार्य किंवा जबाबदाऱ्या या BPOला सोपवल्या जातात. त्यांच्याबरोबर करार केला जातो की या कामासाठी आम्ही तुम्हाला नेमलेलं आहे, या कामासाठी आम्ही तुम्हाला एवढ्या प्रकारे कमिशन देऊ आणि खर्च कसा कमीत कमी राहील किंवा कार्यक्षमता कशी जास्तीत जास्त वाढेल, या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या सेवा पुरवण्यासाठी बाह्य सेवा आवश्यक असते. बाह्य सेवेमुळे संघटनेचा खर्च कमी होतो, कार्यक्षमता वाढते आणि ही सगळी कामं करण्यासाठी BPO किंवा बाह्य सेवा महत्त्वाची आहे. तर BPO किंवा बाह्य सेवा म्हणजे काय सांगणार की संघटनेचा खर्च कमी करण्यासाठी आणि संघटनेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाह्य सेवेच्या वतीने संबंधित महत्त्वाची कार्य करणारी संस्था म्हणजे BPO किंवा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग किंवा व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा संघटनेच्या वतीनेच काम करते. पण संघटनेचा खर्च कमी करणं आणि कार्यक्षमता वाढवणं हा मूळ उद्देश BPOचा असतो. एवढं तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला BPOचे फायदे बघायचे आहे. पहिला फायदा आहे उत्पादनात वाढ. BPOमध्ये ज्या काही व्यक्तींची नेमणूक केली जाते त्या व्यक्ती या सुशिक्षित आणि कुशल असतात. त्यामुळे आपोआपच कार्यक्षमता वाढते आणि उत्पादनामध्ये पण वाढ होते. त्या टेक्निकमधल्या किंवा त्या कामामध्ये कुशल असलेल्या सुशिक्षित असलेल्या व्यक्तींचीच निवड केली जाते. त्यामुळे आपोआपच उत्पादनामध्ये वाढ होत असते. त्यानंतर दुसरे पर्याप्त वापर. BPOमुळे काय होतं, जी काही दुर्मिळ साधने ज्याचा तुम्ही कधीही वापर करत नाही त्या साधनांचाही वापर केला जातो आणि पुरेपूर फायदा व्यवसायासाठी करून घेतला जातो. त्यानंतर तिसरं किमतीत घट. प्रत्येक व्यवसायासाठी खर्चाची बचत करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. तर BPOमुळे वस्तूची किंमत कमी होत जाते आणि उत्पादकता आणि नफा वाढत जातो. हा BPOचा सगळ्यात मोठा फायदा आहे. वस्तूच्या किमती कमी होत नाही आणि उत्पादकता आणि नफा वाढत जातो, परंतु उत्पादन खर्च कंपनीचा कमी होतो. त्यामुळे BPO महत्त्वाचा आहे. त्यानंतर चौथा फायदा आहे सुधारित मानवी स्रोतांमध्ये वाढ होणे. बाह्य सेवेमुळे कंपनीला कमी किमतीत प्रशिक्षित आणि कुशल कामगार मिळतात. तुम्ही एकदा एखादा कॉन्ट्रॅक्ट केला एखाद्या बाह्य संस्थेबरोबर की तुमचं काम संपलं. तुम्हाला त्यासाठी किंमत मोजावी लागते, पण ती कमी प्रमाणामध्ये असते. पण कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगले लोक, प्रशिक्षित ट्रेन लोक तुम्हाला मिळतात आणि तुमचं कामही योग्य प्रकारे होतं. ही BPOचे फायदे 4 फायदे त्यांनी सांगितले. पहिला फायदा उत्पादनात वाढ होते, पर्याप्त वापर होतो जी काही साधनं आहेत त्या साधनांचा, किमतीमध्ये घट, त्यानंतर जी काही सुधारक किंवा कुशल मानवी बळ आहे किंवा मनुष्यबळ आहे त्याचा योग्य वापर करून घेता येतो किंवा त्याच्यामध्ये वाढ होते. हे 4 फायदे BPOचे सांगितले. त्यानंतर BPOचे तोटे. पहिला तोटा आहे संज्ञापन समस्या. संज्ञापन म्हणजे कम्युनिकेशन. बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडे असणारी जी काही संसाधनं आहेत ही जर संसाधनं कमी दर्जाची असतील किंवा आवश्यक त्या क्वालिटीची नसतील तर ग्राहकांना सेवा पुरवण्यामध्ये आणि कंपनीमध्ये योग्य तो संवाद साधला जात नाही किंवा संवादामध्ये दरी निर्माण होते. त्यामुळे बऱ्याचदा गैरसमज होण्याचा, चुकीचा संदेश जाण्याचा प्रकार होऊ शकतो किंवा गैरसमजामुळे
समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जर तुमच्याकडची संसाधनं किंवा तुमच्याकडची संप्रेषणाची साधनं जर चांगल्या क्वालिटीची नसतील, कमी दर्जाची असतील, तर संवाद योग्य प्रकारे साधला जात नाही. त्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो किंवा गैरसमजसुद्धा होऊ शकतो. त्यानंतर दुसरा तोटा आहे तो म्हणजे कामाच्या वेगवेगळ्या वेळा किंवा भिन्न वेळा. ग्राहक आणि पुरवठादार हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी असतात किंवा एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे ते त्यांच्या वेळेनुसार काम करतात. मग त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, वेळेमध्ये तफावत निर्माण होते. मग बऱ्याचदा ऑनलाईन सभा किंवा ऑनलाईन कम्युनिकेशन करण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी होतात. समोरासमोर ते येऊ शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलं की परदेशात कंपनी असेल पण भारतामध्ये जर व्यवहार करत असतील तर ते योग्य प्रकारे कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीने करू शकत नाही किंवा जे काही बोललं जातं किंवा जे काही कम्युनिकेशन होतं त्याचा अर्थही वेगळा निघू शकतो किंवा द्विअर्थामुळे फार मोठ्या समस्या निर्माण होतात. त्यानंतर तिसरा तोटा आहे नियंत्रणाचा अभाव. संप्रेषणाचाच अभाव असल्यामुळे किंवा कम्युनिकेशन किंवा संवाद चांगला होऊ शकत नसल्यामुळे, कामाच्या वेगवेगळ्या वेळा असल्यामुळे ग्राहकाला कंपनीच्या प्रकल्पावर योग्य नियंत्रण केलं जाऊ शकत नाही किंवा कंपनीसुद्धा ग्राहकावर योग्य प्रकारे नियंत्रण प्रस्थापित करू शकत नाही. त्यामुळे बऱ्याचदा ग्राहक दुरावण्याची किंवा कंपनीचा व्यवसाय कमी होण्याची शक्यता जास्त असते. हे झाले BPOचे तोटे. पहिला तोटा सांगितला संज्ञापन समस्या, दुसरा सांगितला कामाच्या भिन्न वेळा आणि तिसरा सांगितला नियंत्रणाचा अभाव. अशा पद्धतीने आपण BPO व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग याचा अर्थ, फायदे आणि तोटे हा भाग संपवलेला आहे. PDF नोट्स पाठवल्या जातील. हे लिहून घ्यायचे वहीमध्ये.